या बातमीपत्राचे प्रायोजक आहे श्री निखिल पोटाबत्ती यांच्या व्यवस्थापनाखाली सुरू असलेला कुंडल फंक्शन हॉलच, डॉक्टर श्वेता होले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक, डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे यांचं कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड GI इंडोस्कोपी सेंटर, डॉक्टर BP उबाळे यांचे आयुष हॉस्पिटल। नमस्कार, सोलापूर जनदर्पण न्यूज चॅनलच्या चर्चा तर होणारच या विशेष कार्यक्रमात आज आपण सोलापुरातील सध्या भाजपमध्ये असलेल्या अंतर्गत दुपळीबद्दल आपण एक मनोगत व्यक्त करणार आहोत। कारण गेल्या 8 वर्षापूर्वी सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या वेळी सोलापुरातील भाजपकडे असलेले प्रमुख पद हे विजयकुमार देशमुख यांच्याकडे होतं। त्यांनी त्यावेळेला आपल्या सोलापूर महानगरपालिकेवर भाजपची सत्ता यावी यासाठी जे इतर पक्षातील इच्छुक व्यक्ती होते त्यांना पक्षात घेऊन त्यांना उमेदवारी दिलेली आणि तिथून त्यांनी त्यांना निवडून पण आणलेलं होतं। आता गेल्या मला वाटतं 8-10 दिवसापासून सोलापूर शहरातील तिन्ही आमदारांमध्ये एकसूत्रता नसल्यामुळे आणि पालकमंत्री यांचा दबाव तंत्र असल्यामुळे अंतर्गत वादविवादाला मोठ्या प्रमाणात सुरुवात झाली आहे। तो आता प्रसार माध्यमापर्यंत पोहोचलेला आहे। मध्यचे आमदार देवेंद्र कोटे हे जेव्हा कामाला सुरुवात केली तेव्हा दोन्ही आमदार देशमुख कधी नव्हे 2 वर्ष 3 वर्ष नव्हे 8-8 वर्ष एकमेकाला न पाहणारे एकदम जवळ आले। त्या एकमेव जवळ आल्यामुळं पक्षाला वाटलं की आता आपलं पक्षातील जे कार्यकर्ते असतील, काही हितचिंतक असतील, त्यांना चांगली संधी मिळेल आणि चांगल्या पद्धतीने काम होईल असं वाटत होतं। पण अचानकपणे 2 दिवसात अशी काही घडामोडी घडली की जेणेकरून संपूर्ण सोलापूर शहरात भाजपच्या अंतर्गत वादविवादाला मोठ्या प्रमाणात वाचा फुटलेली आहे। भाजपचं उमेदवार कोणाला द्यायचं आता याच्यावर मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे। कोटे गटाला दिलं तर देशमुख गटाकडनं पाडापाडी होईल, देशमुखच्या समर्थकांना दिलं तर कोटेंच्याकडनं पाडापाडी होईल, अशी भीती सध्या निर्माण झालेली आहे। पक्षाला जो एकनिष्ठ कार्यकर्ता जो गेल्या अनेक वर्षापासून काम करतोय त्यांच्यावर आता आलेली संधी पुन्हा मिळते की नाही अशी भीती सध्या त्यांच्या मनात रुकलेली आहे। अशा परिस्थिती असताना विजयकुमार देशमुख यांनी गेल्या 8 वर्षापूर्वी ज्यावेळेला महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या त्यावेळेला आयाराम गयाराम अशीच परिस्थिती त्यांनी पण अनुभवलेली आहे, त्यांनी स्वतःहून केलेली आहे। आता देवेंद्र कोटे यांनी तशा पद्धतीनं कामकाज सुरू केल्यामुळं अंतर्गत वादविवादाला सुरुवात झालेली आहे। आता सोलापुरातील सोशल मीडियामध्ये एक मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असलेला व्हिडिओ आणि त्याची मॅटर आता आपण सगळ्या प्रेक्षकांसाठी दाखवून देणार आहोत। सध्या चालू असलेला जो व्हायरल व्हिडिओ आहे म्हणजे व्हायरल मेसेज आहे तो असा आहे की उघडा डोळे बघा नीट, 48 गैर भाजपांना उमेदवारी देणारे आज निष्ठावंतांचे नाव पुढे करून स्वतःला वाचवतायत, ये पब्लिक आहे सब जानती है असे म्हणून सध्या एक पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे। हे सर्व विजयकुमार देशमुख यांना उद्देशून केलेलं आहे। कारण गेल्या 8 वर्षापूर्वी विजयकुमार देशमुख यांनी सुद्धा पक्षाचं नेतृत्व करत असताना इतर पक्षातून उमेदवारी घेतली, म्हणजे नागरिकांना घेऊन त्यांना उमेदवारी दिले। त्यांना तर थेट उमेदवारी देऊन भाजपला उमेदवार पण जाहीर केले, पक्षात प्रवेश न करता त्यांना उमेदवारी दिलेली अशी काही नावं या ठिकाणी उपलब्ध आहेत। मी फक्त काही नावं तुम्हाला सांगू इच्छितो। प्रभाग क्रमांक 1 मध्ये रवींद्र गायकवाड RPIचे होते, त्यांना भाजपमध्ये घेतले, त्यांना उमेदवारी दिले आणि त्यांना निवडून आणले। राजश्री कणके या शिवसेनेचे होत्या, त्यांना पण या ठिकाणी घेतलं, त्यांना निवडून आणलं। आता प्रभाग क्रमांक 2 नारायण बनसोडे हे सुद्धा RPIचे होते, कल्पना कारभारी हे राष्ट्रवादीचे होत्या। प्रभाग क्रमांक 4 वंदना गायकवाड RPIचे होते, विनायक विटकर राष्ट्रवादीचे होते। प्रभाग नंबर 5 राजू आलुरे जनता दल सह 3 पक्षांचा प्रवास करून आलेले जे व्यक्ती होते ते राजू आलुरे यांना सुद्धा भाजपने प्रवेश दिला त्यावेळेला। आणि विजया कोथिंबिरे या अन्य पक्षातून त्यांना भाजपमध्ये घेतलेले आहे। भगीरथी सुरवसे प्रभाग क्रमांक 6 काँग्रेसकडून आलेल्या विठ्ठल मेत्रे आणि सुनीता कारंडे माजी नगरसेविका राष्ट्रवादीच्या होत्या, त्यांनाही भाजपमध्ये प्रवेश घेतलेला आहे। काँग्रेसकडून विमल कोरे प्रभाग क्रमांक 7 मनीषा कणसे या राष्ट्रवादीच्या होत्या आणि अरुणा जाधव श्रीकांत गाडगे हे प्रभाग क्रमांक 7 अन्य पक्षातून आले, त्यांना भाजपनं समाविष्ट करून घेतलेला आहे। प्रभाग क्रमांक 8 अमर पुदाले शिवसेनेकडून आले, शोभा बनशेट्टी काँग्रेसकडून आल्या
सोनाली मुतकिरी याही इतर पक्षाकडून त्यावेळी आलेले आहेत. प्रभाग क्रमांक 9 रामेश्वरी बिरू या पूर्वी राष्ट्रवादीचे होत्या, नंतर त्यांना भाजपमध्ये घेतले. अविनाश बोंडेल काँग्रेसचे होते, त्यांनाही भाजपमध्ये घेतलेले आहे. प्रभाग क्रमांक 12 शशिकला बत्तुल यांचे मिस्टर हे कट्टर काँग्रेसचे होते आणि देवी जाडबुके या काँग्रेसच्या होत्या. प्रभाग क्रमांक 13 सुनील कामाटी शिवसेनेचे होते, त्यांना भाजपने प्रवेश घेतला. प्रतिभा मुदगल हे काँग्रेसच्या होत्या, त्यांनाही पक्षात येऊन त्यांना उमेदवारी दिलेली आहे. प्रभाग क्रमांक 14 रजिया शेख, उपेंद्र दासरी, अविनाश कुर्ले हे इतर पक्षाकडून त्यांना या ठिकाणी प्रवेश दिलेले आहे. प्रभाग क्रमांक 15 अनुमती अलजेंडे, अंजली सूर्यवंशी, आरिफ शेख हे इतर पक्षाकडून भाजपमध्ये आले, त्यांना घेतलेले आहे. प्रभाग क्रमांक 16 मीनाक्षी कंपली, संतोष भोसले. प्रभाग क्रमांक 18 काँग्रेसकडून नागेश पासकंटी यांना घेऊन त्यांना उमेदवारी दिलेली आहे. प्रभाग क्रमांक 20 मोहसिन शेख, प्रभाग क्रमांक 21 बिल्किस सय्यद, प्रभाग क्रमांक 22 रजाक शेख, प्रभाग क्रमांक 23 मेनका राठोड, राजशेखर बिरादर पाटील, प्रभाग क्रमांक 24 संगीता जाधव, राजेश काळे, अश्विनी चव्हाण, राजश्री बिरादर पाटील, प्रभाग क्रमांक 25 सुभाष शेजवाल, मनीषा उत्से, वैभव अत्तुरे, प्रभाग क्रमांक 26 मधुसूदन जंगम, राजश्री चव्हाण, पार्वती तागमोगे असे अनेक नागरिक म्हणजे उमेदवारांना भाजपमध्ये घेऊन त्यावेळेला निवडणुकीचे तिकीट देऊन यांच्या मदतीने ते भाजपची सत्ता महानगरपालिकेत काबीज केलेली आहे. आता काळ वेळ सगळं बदललेलं आहे. जवळपास 8 वर्षाचा कालावधीनंतर पुन्हा एकदा सोलापुरात राजकीय घडामोडी मोठ्या प्रमाणात घडत आहेत. त्यामुळे आमदारांसारखे व्यक्ती राजीनामा देण्याच्या मनस्थितीत निर्माण झालेले आहेत. म्हणजे आपण केलेलं कार्य आपल्याच आता अंगलट येत आहे अशी परिस्थिती आता त्यांनी केलेल्या कामावरनं दिसतंय. आता सोलापूर महानगरपालिकाचा जो परिसर आहे त्या परिसरात भाजपला चांगला अनुकूल असं वातावरण असताना अशा पद्धतीनं पक्षात अंतर्गत दुफळी निर्माण होत असल्यामुळे नागरिकांकडून आम्ही कोणाला मतदान करावं अशी परिस्थिती आता निर्माण झालेली आहे. पक्षाने याबाबत योग्य तो विचार केला तर पक्षातील जो घडामोडी आहे येत्या काळात निवारण होऊन त्यावर सोलापूर महानगरपालिकेमध्ये भाजप हा सर्वश्रेष्ठ पक्ष होऊ शकतो अशी सर्वसामान्यांची भावना आहे. मी व्यंकटेश दोंता, जनदर्पण न्यूज चॅनल प्रमुख, या विशेष वृत्तासाठी या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. डॉक्टर कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड GI इंडोस्कोपी सेंटर. डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे, पोट, लिव्हर व आतडी विकार तज्ञ. डॉक्टर कोठेज सेंटरमध्ये उपलब्ध सुविधा: लिव्हर विकार व सर्व प्रकारच्या कावीळवर उपचार, पोटदुखी, आम्लपित्त, ऍसिडिटी, अल्सर, पित्ताशयातील खडे व स्वादुपिंडाचे विकार, आतडी व पोटाचे कॅन्सर, जुलाब, बद्धकोष्ठता, रक्ताची उलटी, गिळण्याच्या त्रासावर उपचार. याशिवाय गॅस्ट्रोस्कोपी, अन्ननलिका व जठरावरील तपासणी व उपचार, मोठ्या आतडीच्या विकारावरील तपासणी व उपचार, पॅथॉलॉजी लॅबची सोय, कॅप्सूल इंडोस्कोपी, ERCP, व्हेंटिलेटर अवेलेबल, सोनोग्राफी अवेलेबल, फार्मसी, ICU वॉर्डची सोय, रुग्णांना ऍडमिट करण्याची सोय. डॉक्टर कोटेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड GI इंडोस्कोपी सेंटर, 119-1 मुरारजी पेठ, 4 पुतळा समोर, हॉटेल सिटी शेजारी, पार्क चौक, सोलापूर. 0217 26 27 004 74 14 96 96 64.